सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत साई भक्तांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केल्याचं चित्र आहे। सकाळपासूनच साई मंदिराच्या दर्शन रांगा हाऊसफुल झालेत, तर दर्शनासाठी तब्बल 5 ते 6 तासांचा कालावधी लागतोय। साई मंदिर परिसरातून आढावा घेतलाय आमचे साई भक्तांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे। सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत साई भक्तांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र आहे। काल शनिवार, आज रविवार आणि उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने सुट्टी असल्याने या सलग सुट्ट्यांच्या काळामध्ये मोठ्या संख्येने साई भक्त शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत आणि सकाळपासूनच साई मंदिराच्या दर्शन रांगा ज्या आहेत त्या हाऊसफुल झाल्याचे चित्र आहेत। खरं तर साई संस्थांनी साई भक्तांसाठी वातानुकूलित दर्शन रांग बनवलेली आहे, ज्या ठिकाणी अनेक हॉल्स साई भक्तांसाठी बनवण्यात आलेले आहेत। सकाळपासून ते सगळे हॉल फुल आहेत। सकाळी 7 वाजता दर्शन रांगेत उभा राहिलो 7 नंबर गेटनी आणि जवळजवळ मला आता 1 वाजला आहे। जवळजवळ 7 तास 5 ते 6 तास याच्यात गेले। एक असा प्रॉब्लेम आहे की जे पास देऊन ज्याला नंबर सोडतात त्याच्यामुळे काहीसा आमच्यावरती आम्हाला थोडा उशीर होतोय। थोडंफार संस्थांनी या बाबतीत काहीतरी विचार करून निदान ज्या दिवशी सुट्टी येत असेल ते विचार करून या भाविकांना त्रास होणार नाही असं काहीतरी पावलं उचल। शिरपूरहून आलो 10 वाजेनंतर दर्शन ज्येष्ठ नागरिक आलो। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा वेळ लागतो दर्शन। हो 10 वाजेपासून लाईनीत। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर।